बोर्डाच्या पेपरमध्ये कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे बोर्डाला कशी अपेक्षित असतात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर तुमचा जो 13 मार्च 2026 रोजी होणारा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2चा जो पेपर असणार आहे, त्यामध्ये बोर्डाच्या परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे कशी लिहायची आहेत, चला तर पाहूयात. तर तुमचा जो विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2चा पेपर असणार आहे, तो एकूण 40 मार्क्सचा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 2 तास इतका वेळ देण्यात येतो. तर जो तुमचा प्रश्न क्रमांक पहिला असणार आहे, तो एकूण तुमचा 10 मार्क्ससाठी असणार आहे आणि ज्यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला अ असणार आहे, तो 5 मार्क्ससाठी असणार आहे. तर प्रश्न कसा असतो पहा, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून काय करायचं आहे, तुम्हाला त्याचा योग्य पर्यायाचा क्रमांक लिहायचा आहे. तर तुम्ही अशा प्रकारे फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तर पर्याय क्रमांक आणि त्याचं उत्तर काय असणार आहे ते फक्त ऑप्शन आणि त्याचं उत्तर लिहायचं आहे. तर एकूण तुमचा MCQ बेस्ड हा प्रश्न असणार आहे 5 मार्क्ससाठी आणि तुम्हाला यामध्ये काय करायचं आहे, तर अजिबात ह्यामध्ये तुम्हाला प्रश्न लिहिण्याची आवश्यकता नाही, फक्त त्याचा पर्याय क्रमांक आणि त्याचं उत्तर काय असणार आहे एवढंच लिहायचं आहे. जर तुम्ही फक्त हा पर्याय क्रमांक म्हणजेच ब असं जर लिहिला तर तुम्हाला तिथे 0 मार्क्स मिळणार आहेत. त्यामुळे त्याचं उत्तर काय असणार आहे ते देखील तुम्हाला लिहिणे आवश्यक आहे, तरच 5 पैकी 5 मार्क्स तुम्हाला इथे मिळणार आहेत. तर पहिल्याचं पाहू शकता CO2, त्यानंतर दुसरा जो असणार आहे तो ॲसिटिक, तिसरा असणार आहे उत्परिवर्तन, चौथा असणार आहे वृषण आणि 5वा असणार आहे विद्युत ऊर्जेत. त्यानंतर पहा, जो तुमचा प्रश्न क्रमांक पहिला आ असणार आहे, तो तुम्हाला खालीलपैकी खालील प्रश्न सोडवा हा 5 मार्क्ससाठी एकूण असणार आहे. तर पाहू शकता, पहिला असणार आहे तर विसंगत पद ओळखा 1 मार्क्ससाठी. त्यानंतर दुसरा असणार आहे ते सहसंबंध ओळखून लिहा. तर इथं मधुमेह, इन्सुलिन, तर कॅन्सर काय येणार आहे, इंटरल्युकिन येणार आहे, 1 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर तिसरा असणार आहे ते दिलेले विधान चूक की बरोबर फक्त लिहा. तुम्हाला अजिबात हे विधान उत्तरपत्रिकेमध्ये लिहिण्याची आवश्यकता नाही, पण इथे तुम्हाला समजण्यासाठी कोणतं विधान आहे ते मी लिहिलेलं आहे. पाहूयात काय आहे विधान. जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे. तर हे जे विधान आहे ते बरोबर आहे. हे उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. नुसता तुम्ही बरोबर लिहिलं तरी तुम्हाला यामध्ये 1 पैकी 1 मार्क्स मिळणार आहे. त्यानंतर पहा, चौथा असणार आहे ते तुम्हाला काय करायचं, तर त्यामध्ये तुम्हाला उपयोग लिहायचा आहे. 1 मार्क्ससाठी 2 लिहिला तरी तुम्हाला पैकीच्या पैकी 1 पैकी 1 मार्क्स इथं मिळणार आहे. जैवतंत्रज्ञानाचे 2 व्यावहारिक उपयोग. औषध निर्मिती, उदाहरणार्थ इन्सुलिन आणि लसी, आणि कृषी उत्पादनात वाढ, जनुकीय सुधारित पिके. 1 मार्क्ससाठी आहे पहा. आणि 5वा जो असणार आहे ते ओळखा पाहू मी कोण. तर इथं पाहू शकता, मी मत्स्य प्राणी वर्गातील असून फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. तर मी कोण, तर लंग फिश. असं व्यवस्थित तुम्हाला काय करायचं आहे, हा देखील प्रश्न क्रमांक पहिला हा प्रश्न व्यवस्थित 5 मार्क्सचा सोडवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत, जो असणार आहे प्रश्न क्रमांक दुसरा असणार आहे. एकूण 10 मार्क्सचा प्रश्न असणार आहे आणि त्यामध्ये जो पहिला अ असणार आहे तो शास्त्रीय कारणे लिहा. तर हा 4 मार्क्सचा प्रश्न असणार आहे आणि कोणतीही तुम्हाला काय करायचं आहे, 2 प्रश्नांची शास्त्रीय कारणे लिहायची आहेत. तर पहिलं पाहूया, काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणी त्यांच्या भोवती असणारी ऑक्सिजन वायूची पातळी कमी झाल्यास ऑक्सिजनऐवजी विनाऑक्सी श्वसन करू लागतात. जिवंत राहण्यासाठी अशा विनाऑक्सी श्वसनाचा आधार घेतात. तर पहिल्याचं उत्तर हे असणार आहे. त्यानंतर दुसऱ्याचं पहा, मुलगी होण्यासाठी स्त्रीला जबाबदार धरणे अयोग्य आहे का. त्याचं कारण लिहायचं आहे तुम्हाला, शास्त्रीय कारण. 2 ते 4 जर तुम्ही मुद्दे टाकून व्यवस्थित लिहिला तर इथं पैकीच्या पैकी 2 मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. त्यानंतर पहा, प्रश्न क्रमांक दुसरा जो आ असणार आहे तो तुमचा खालील प्रश्न सोडवा. एकूण 6 मार्क्ससाठी असणार आहे आणि तुम्हाला 5 प्रश्न देणार आहेत आणि त्यापैकी तुम्हाला काय करायचं आहे, 3 प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला हे 2-2 मार्क्स असणार आहे. तर दिलेली अन्नसाखळी पूर्ण करा. त्यामध्ये नाकतोडा, साप, बेडूक, विघटक हे जे बॉक्सेस होते ते ब्लँक दिले होते आणि तुम्हाला काय करायचं आहे, त्यामध्ये उत्तर फक्त लिहायचं आहे. परत तुम्हाला पूर्ण ही अन्नसाखळी काढायची आणि त्यामध्ये जे ब्लँक आहे त्याला जस्ट पेन्सिलने अंडरलाईन केलं तरी चालेल
व्यवस्थित अगदी योग्यच उत्तर इथं लिहायचं आहे, तरच तुम्हाला 2 पैकी 2 मार्क्स मिळणार आहेत. त्यानंतर पहा दुसरा जो असणार आहे तो तुमचा एकूण असणार आहे 2 मार्क्ससाठी पूर या आपत्तीचे 2 परिणाम लिहा. तर हा देखील सोपा प्रश्न असणार आहे 2 मार्क्ससाठी. या आपत्तीच्या वेळेत वस्तीत पाणी शिरते, वाहतूक बंद पडते, सखल भागात पाणी साचते, संपूर्ण प्रदेश जलमय होतो. त्यानंतर चौथा पाहू शकता 2 मार्क्ससाठी ताणतणाव कमी करण्यासाठी कोणते मार्ग आहेत? तर पुढील मार्ग आहेत हास्यमंडळ, एकत्र जमून मोठमोठ्याने व मनमोकळे हसून आपला ताण हलका करता येतो. सुसंवाद, मित्रमैत्रिणी, समवयस्क, भाऊ-बहिणी, शिक्षक व पालक या सर्वांशी सुसंवाद साधणे. लेखन, मनातले विचार लिहून काढले आणि आपल्या चुकीच्या विचारांचे विश्लेषण केले तरीही ताण कमी होतो. छंद जोपासणे, वस्तूंचा संग्रह करणे, छायाचित्रण, दर्जेदार पुस्तकांचे वाचन, पाककला, शिल्पकला, चित्रकला, रांगोळी, नृत्य इत्यादी छंद मनाला लावून घेतले तर ताण येत नाही किंवा ताण कमी होतं. तर अशा प्रकारे 2 मार्क्ससाठी व्यवस्थित अगदी मुद्दे लिहून तुम्हाला काय करायचं आहे याचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पहा जो तुमचा तिसरा प्रश्न असणार आहे तो एकूण तुमचा 15 मार्क्ससाठी असणार आहे आणि हा क्वेश्चन जो असतो तो खूप लेंदी असतो आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं हे उत्तर व्यवस्थित अगदी लिहायचं असतं आणि प्रत्येक प्रश्न हा 3 मार्क्ससाठी असल्यामुळे एकूण 5 प्रश्न सोडवायचे आहेत. पहा तुम्हाला एकूण 8 प्रश्न देणार आहेत, त्यातील 5 प्रश्न सोडवायचे आहेत म्हणजे ऑप्शनला 3 असणार आहेत. तर सगळेच प्रश्न सोडवत बसू नका. कोणतेही 5 दिले तर 5च तुम्हाला सोडवायचे आहेत. तर 3 मार्क्ससाठी पहिला प्रश्न पहा. आनुवंशिकता म्हणजे काय? त्याची व्याख्या लिहायची आहे. एक जनक पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या संततीच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे आनुवंशिकता होय. आणि आनुवंशिक बदल होण्याची कारणे लिहायची आहे. तर उत्परिवर्तन, अचानक एखाद्या कारणाने जनक पिढीतील DNA मध्ये बदल झाला तर आनुवंशिक बदल होतात. त्यानंतर दुसरा पाहू शकता युग्मके तयार होताना अर्धगुणसूत्री विभाजन प्रक्रियेत जनुकांची सरमिसळ होते, त्यामुळेही आनुवंशिक बदल होतात. हे 3 मार्क्ससाठी उत्तर असणार आहे. 1 मार्क्स व्याख्यासाठी आणि 2 मार्क्स हे अनुवंशिक बदल होण्याची कारणे यासाठी 2 मार्क्स, एकूण 3 मार्क्स हा प्रश्न होता. त्यानंतर पाहू शकता तुम्ही दुसरा जो असणार आहे तो सूत्री विभाजनाच्या किती अवस्था आहेत? तर 4 अवस्था आहेत. त्या अवस्थांची नावं लिहायची 1 मार्क्ससाठी आणि त्यातील पूर्वावस्था आणि मध्यावस्था याचं काय करायचं आहे तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. ते एकूण तुम्हाला 2 मार्क्ससाठी असणार आहे. तर अशा प्रकारे 3 मार्क्सचं डिव्हिजन इथं होतं. त्यानंतर पहा जो चौथा आहे औष्णिक विद्युत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या. तर हवा प्रदूषण, इंधनाचे सूक्ष्म कण वातावरणात सोडले जातात. तुम्हाला समस्या लिहायच्या आहेत. 3 ते 4 लिहिला तरी तुम्हाला 3 पैकी 3 मार्क्स हे मिळणार आहेत, परंतु जास्त लिहायचं आहे. पाहू शकता 3 मार्क्ससाठी असल्यामुळे ते व्यवस्थित अगदी योग्यच उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पहा 5वा प्रश्न काय आहे? मृदुकाय प्राणी संघातील प्राण्यांच्या शरीराचे 3 वैशिष्ट्य लिहायचे आहेत. त्यांचे शरीर मऊ असते, अनेकदा कठीण कवचाने संरक्षित असते, त्यांच्याकडे हालचालींसाठी स्नायूयुक्त पाय असतात, त्यांच्याकडे आवरणी असते जे कवच स्त्राव करणारे उत्तक आहे. त्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला जी काय आकृती दिलेली आहे ती पूर्ण करायची आहे. तर तुम्हाला ह्यामध्ये गाळलेले शब्द एक एक गाळतील आणि ते तुम्हाला फक्त काय करणार आहेत तर कोड्याद्वारे हे सोडवायचं आहे आणि यासाठी 3 मार्क्स असणार आहे. तुम्हाला व्यवस्थितच अशा कोडे तिथं काढायचं आहे आकृती आणि यासाठी 3 मार्क्स एकूण असणार आहे. तर एकूण जो तुमचा प्रश्न क्रमांक तिसरा जो होता तो 15 मार्क्ससाठी एकूण 5 प्रश्न सोडवायचे पाहू शकता. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न असणार आहे तुमचा जो प्रश्न क्रमांक 4 खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहायचं आहे आणि 5 मार्क्ससाठी असणार आहे आणि तुम्ही तुम्हाला दोन्हीही सोडून दाखवलेले आहेत पाहू शकता तुम्ही. जैवविविधता म्हणजे काय आणि त्याची व्याख्या आणि त्याच्या संवर्धनाचे उपाय लिहायचे आणि त्यानंतर पाहू शकता दुसरा देखील प्रश्न सोडवायचा आहे. यामधला तुम्हाला कोणताही एकच प्रश्न सोडवायचा आहे. मी दोन्ही सोडून दाखवलेले जेणेकरून तुमची देखील प्रॅक्टिस ही बोर्ड परीक्षेसाठी होईल. तर मूळ पेशी म्हणजे काय? मूळ पेशींचे उपयोग. तर हा प्रश्न देखील 5 मार्क्ससाठी असल्यामुळे याचे प्रत्येक प्रश्नाचं यातील एकच प्रश्न सोडवायचा आणि त्याचं उत्तर तुम्ही अगदी पान भरून लिहायचं आहे आणि डायग्राम जे आवश्यक असतील तर तिथं डायग्राम्स देखील काढायचे जेणेकरून तुमचे मार्क्स कुठेही कट होणार नाही. तर अशा तऱ्हेने आपला जो 10वीचा 13 मार्च 2026 रोजी होणारा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2चा पेपर पाहिला कशा प्रकारे सोडवायचा असा जर सोडवला तर तुम्ही नक्कीच त्यामध्ये 40 पैकी 40 मार्क्स आहे नक्कीच घ्या. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.